तर मंडळी नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून आहे. मी व्हिडिओ एडिट करत बसली होती, त्याच्या नादात मी गुड मॉर्निंग बोलली तुम्हाला. तर दुपारचे 2 वाजून गेले, उशीर झालं. आता 2:30 वाजत आले असतील आणि पाऊस चालू झालाय आठवड्याच्या नंतर. कसलं भारी वाटतंय, पाऊस पडतोय की खूप दिवसांनी पाऊस पडायला लागलाय. आणि आम्ही आताच पाणी भरलं. अण्णा रानात गेले होते, नशीब घरी आले, नाहीतर अण्णा भिजतच होते. आता रानात आताच पाणी भरून झालेले. खूप भारी वाटते बरं का पाऊस आलाय. आठवडा झाला पाऊस गायब झाला होता, कसलाच पाऊस नव्हता. खूप गरज होती या पावसाची. बघा आमच्या इथे कसं ओलं होते. ही कोंबडीने घाण केली. मी म्हणते व्हिडिओ मध्ये काळं काय दिसतंय. असं धुवायला लागतंय मला, काय करायचं. पाऊस आला की पळाली होती मुरघास झाकायला, आणि मुरघास झाकायला गेल्यावर भिजली. मी भिजून आली तर नशीब अन्न लवकर घरी आला ती बरं झाला, नाही तर पावसात सडकत होता तुम्ही. होय, मी 2 दिवसाखाली येसूर भाजला. आपल्याकडे येसूर पहिल्यापासून वापरतात का नाही? कालवणाला देवदेवाच्या ह्याच्या हॉटेलांवर पण वापरतात का नाही लोक, हॉटेलवाले. येसूर दाट आणि येसर आणि कालवणाला फरक पडतो काय चवीला? नाही म्हणजे पिठासारखी चव होती का त्याची? खमंग लागतं ना कालवण, पिठावर जात नाही ना त्या. येसराने खमंग होतं कालवण, आहे का नाही? आणि पहिल्यापासून म्हणजे तुमची आई पण वापरायची ना रोजच्या कालवणाला बी असायचं ना येसूर, डबा भरून भाजून ठेवायची. तर मी येसूर भाजलेला का नाही परवा दिवशी. लय जण म्हणत होती की येसूर घालून कुठं कालवण असतं काय, असं बरेच जण काय काय म्हणत होते. बोकड्याच्या कालवणाला काय घालतात? बोकड्याच्या कालवणाला येसूरच घालतात. ती कांदा वाटून घालायचं, टोमॅटो वाटून घालायचं, ते आता आता फॅट निघले, ती ग्रेव्ही बनवायचं. नाहीतर आमच्याकडे पहिल्यापासून रस्सा बनतो ना बोकडाच्या मटणाचा, तर त्याला पातळ कालवण करतात आणि त्याच्यात येसूरच वापरतात. आमच्या अण्णाला आवडत नाही अजिबात सुकं कालवण केलेलं. खाता का अण्णा तुम्ही सुकं? चवच लागत नाही. कांद्यावर जातं म्हणतात, ती कांद्यावर खोबऱ्यावर जातं म्हणतात, चव लागत नाही त्याला. तर मला बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये खूप काय कमेंट आले. मी कालपासून कमेंटला रिप्लाय देत होती, इतके रिप्लाय देत होती. अक्षरशः मी म्हणलं आता रिप्लाय कुणाला द्यायची नाहीत बास. किती लोकांचे प्रश्न आहेत किती. आणि ज्या ताई म्हणजे ज्यांनी कधी येसूर वापरलेला आहे किंवा मग माझ्या वयाच्या असतील त्या, त्यांना माहिती आहे येसूर काय आहे ते. त्यांनी म्हणजे थँक्यू बोलल्या त्या, की सगळ्या जणींना गरज होती त्याची, किती प्रमाणामध्ये वापरायचं ते. आणि काही जणांनी उगा येड्यात काढलेलं आहे, ज्यांना स्वयंपाकाचा असं पण माहिती नसेल त्या लोकांनी तर असलं येड्यात काढले येसराला. त्या येसूर कसा असतो, त्याला काय चव लागणार हे ते म्हणून असं. पण बाबा आम्ही खातो, आमच्याकडे वापरतात. रोजच्या कालवणाला पण आमच्या डबेचे डबे भरून ठेवतात पहिल्यापासून. माझी आजी तर ठेवायची, आजीच आपल्याला कळते, आजी ठेवायची, आई पण ठेवायची. आता ठेवत नाही, म्हणजे घरातली माणसं कमी झाली. पहिलं मोठे मोठे खटले असायचे एकत्र, आणि एकत्र कुटुंब असल्यावर जास्त कालवण करायला लागायचं, भाजीपाला कमी मिळायचं. पहिल्यापासूनच आमचं सोलापूर भाग म्हणजे तर दुष्काळीच भाग आहे, थोडं भाजीपाल्याचं प्रमाण पण कमी असतं. मग येसराचे डबे भरून ठेवायची. कधी येसराची आमटी करायची, कधी थोडी वांगी असली, वांग्याच्या कालवणाला मिळून यावं म्हणून शेंगदाण्याचं कुटण ती येसूर घालायचे. असं प्रत्येक भाजीमध्ये म्हणजे मसालेदार तुम्हाला भाजी करायची ना, मसाला घालून आपलं तिखट घालून घरातलं, तर त्याला येसूर पडायचा, पहिल्यापासून पडायचा आमच्याकडं. आणि आम्हाला आवडतो, आम्हाला त्याची चव माहिती आहे ना, आम्हाला आवडतो येसूर. आणि माझ्या मुलींना सुद्धा आवडतो. विशेष म्हणजे माझ्या मुलीसुद्धा म्हणतात मग मी येसूर बनवलं तर आम्हाला पण दे गं, कारण त्यांनी खाल्लेलं आहे, त्यांना चव माहिती आहे त्याची. तर असो मला हे सांगायचं होतं की येसूर बनवलेला त्याचा व्हिडिओ व्हायरल तर गेला इंस्टाग्रामवर. मिलियनच्या पुढं व्ह्यूज गेले त्याचे, 2 मिलियनकडे चाललाय तो व्हिडिओ. आणि फेसबुकवर मिलियनच्या पुढं गेलाय तो. तर इंस्टाग्रामवर म्हणजे ताईंनीच सगळ्या कमेंट केली. खूप छान छान कमेंट आल्यात इंस्टाग्रामवर, इतक्या सुंदर सुंदर कमेंट आल्यात ताईंच्या, बऱ्याच ताईंच्या भरपूर. आणि खूप खूप थँक्यू इंस्टाग्रामवर कमेंट केल्या त्या ताईंनी त्याच्यासाठी. म्हणजे तुम्ही म्हणाल हा व्हिडिओ यूट्यूबवर टाकते, तर मी इंस्टाग्रामवर पण क्लिप टाकत असते छोटे छोटे. आणि
ह्याच्यावर पण काय म्हणतात ते यूट्यूबवर पण आपल्याला चांगले कमेंट आले, चांगला व्हिडिओ व्हायरल गेलाय तो. तर ज्यांना माहिती त्यालाच माहिती येसूर म्हणजे काय असतं ते. आणि येसूर बनवायचा आपण बनवतोच की, म्हणजे डाळ फुटाणे घालायचे, कुठं डाळ भाजून घालायचे, तांदूळ भाजून घालायचे, हे नॉर्मल आहे. पण येसूर बाजरी, हां, पण तीच की येसूर बनवायचा प्रॉपर म्हणल्यावर त्याला बाजरी, डाळ, तांदूळ, ज्वारी असं प्रॉपर बनवायचं म्हणल्यावर त्याला एवढं सगळं सामान पडतं. कुणाकडे खडे मसाले पण घालतात, आमच्याकडे नाहीत घालत, आमचे मसाले तिखट असतात म्हणून. पण नॉर्मल रोज कालवण करणारे बायका बेसनपीठ कुणी भाजून घालतं, कुणी फुटाणे भाजून घालतं, कुणी काही. पण तो फक्त काय म्हणतात ते तात्पुरता पर्याय झाला की आज कालवण करायचे आजच्या आज. पण येसूर डबेचे डबे भरून ठेवले ना 2-2 महिने 3-3 महिने चालतात डबे. महिनाभर तर त्याला काहीच होत नाही. जर चांगला भाजलेला असेल येसूर तर 2 महिने 2.5 महिने आरामात टिकतो. पण ती भाजण्यावर पण असतं, बारीक चुलीवरचा जाळ करून खरपूस रंगावर भाजायचं असतं ते, तेव्हा मग ते चांगलं टिकतं. तर मंडळी त्यानंतर आपण भेटत आहोत सरळ संध्याकाळी. शेळ्यांना शेळ्यांना भुईमुगाची वेल टाकलीत आणून आणि गायांना मुरघास केला. पाऊस थोडा वेळ चालू होता, नंतर चिकचिक झाली. नंतर मग अण्णाने झाडलोट करायला घेतली तिकडची. मी व्हिडिओ एडिट केला एक, आणि असं थोडा वेळ कामातच वेळ गेला, झाडून झुडून काढायला ह्याला बराच वेळ गेला. नंतर गुरांना पाणी वगैरे पाजून गुरं इकडं आणून बांधली. आता शेळ्यांचं झालं, गायांचं झालं, पण वासरांना टाकायला वैरण नाही. मग वासरांसाठी थोडं म्हणलं गिनीगोल गवत हिरवं कापून आणावं. ओरडतात ना ते पण, त्यांना पण कळते आता वैरण नाही टाकली की ओरडायचं समजायला लागले त्यांना. तर मळ्यातनंच जाऊन आणणार आहे इथूनच. 6 वाजले असं, पण मोबाईल चार्जिंगला लावला होता, पण लाईट जाईल बहुतेक म्हणून काढून घेतला मोबाईल. म्हणलं जाऊ दे, काय पिपरीची सावली पातळ झाली आता, फटे पडले त्याचे 2 मोठे मोठे. कसलं छान गेली मुलं आले. अच्छा, मंदिरावरचा झेंडा दिसला. मी म्हणते झेंडा कोणी लावलाय? तिथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, जिकडं झेंडा आहे तिकडं. आणि या घराच्या पाठीमागं आमचं घर. आमच्या दरवाज्यातून ह्यांचं घर दिसतं, म्हणजे बऱ्याच व्हिडिओमध्ये येतं तिचं घर. तर आता गिनीगोल काढायचे मला पण आहे ना. गिनीगोल निबार येले, वासरांना कसं थोडं मऊ मऊ गवत लागते. मला वाटते बांधाचं कडकडचं बाजरी बिजरी अशी काढावी थोडी. गिनीगोल नको काढायला, कांड्या निबार व्हायला लागल्यात गिनीगोलाच्या. कसं हिरवं हिरवं गार दिसायला लागले. पावसाशिवाय काय खरं नाही, पाऊसच पाहिजे. तर मग अशी माझा बोलायचा विषय अर्धा राहिला. येसराविषयीच बोलली, धपाट्याच्या पिठाविषयी बोलली नाही मी मगाशी. तर बरेच ताईच्या कमेंट आहेत की जे धपाट्याला मिश्रण घेतलं ते भाजून का नाही घेतलं तुम्ही. तर आमच्याकडं नाहीत भाजत ते. आणि एका ताईंची कमेंट होती की त्यात हुरडा पण घालतात. तर हो, हुरडा पण घालतात बरं का, पण ते नाही आहे ना माझ्याकडं म्हणून मी घातला नाही. नाहीतर धपाट्याच्या पिठामध्ये हुरडा पण असतो. आणि आमच्याकडं नाही. हे बघा कसं आहे, मी उगाच कुठून तरी बघायची हे असं करतात ते तसं करतात, मग तसं मी तुम्हाला दाखवायची. मग त्यात अर्थ काय? मग त्यापेक्षा मी माझं आमच्याकडं जे बनतं प्रॉपर तेच मी तुमच्याशी शेअर केलं. आणि माझं काय रेसिपीचं चॅनल नाही, हे बघा माझं डेली ब्लॉगिंगचं चॅनल आहे. आणि उगा एका दादांनी फोर्स केलं, दादांची त्या कमेंटमुळं मी ते तुमच्याबरोबर शेअर केलं. नाहीतर मी शक्यतो जेवणाचे व्हिडिओ वगैरे मी कुठले शेअरच करत नव्हते तुमच्यासोबत. कारण मी नेहमी सांगते की जेवणाचे जे आम्ही डेली जेवण बनवून खातो ते तरी मी तुमच्याबरोबर शेअर करेल. मी तुम्हाला सांगेल की हे आज बनवलं, ते आज बनवलं, ह्या पद्धतीने आम्ही बनवतो. पण माझं मेन प्रॉब्लेम माझा की घरामध्ये अंधार असतो, त्यामुळं कॅमेऱ्यामध्ये क्लिअरिटी चांगली येत नाही व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट की व्हिडिओ काढायला कोण कॅमेरा पण नाही माझ्याकडं. मीच माझी कॅमेरामन पण मीच, आणि एडिटर बी मीच, सगळं माझं मीच, स्क्रिप्ट पण माझीच, सगळं. पण माझं स्क्रिप्टेड काय नसते. जे माझं डेली लाईफ आहे, जे माझं डेली रुटीन आहे तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते. कसं प्युअर घाटी मिडल क्लास फॅमिलीचं जीवन कसं असते. उगाच कुठला शो अप करत नाही मी तुमच्यासोबत दाखवायला की तुमच्यासमोर दाखवायला की हे आम्ही असं करतो, हे आम्ही तसं करतो. हे बघा, खोट्याला आयुष्य जास्त नसते. खोट्याचा लय बोलबाला असतो, पण खोट्याला जास्त आयुष्य नसते.
खरं कधी ना कधी समोर येतच. मग मी कशाला उगच बडाया तुमच्या समोर करून दाखवायच्या की आम्ही हे करतो आम्ही ते करतो. मुळात म्हणजे गावाला अशी कंडिशन असते कधी कधी की भाजीला सुद्धा कधी कधी काय भाजी करू ते विचार पडलेले असतात. कधी कधी तर तेल चटणी भाकरीवर सुद्धा राहायला लागतं शेतकरी माणसांना. आणि मग उगच मोठेपणाचा आव आणून काय फायद्याचं आहे, ते किती दिवस टिकणार आहे तसला मोठेपणा. म्हणून मग मी जास्त काही तुमच्याबरोबर रेसिपीचे व्हिडिओ कुठले शेअर करत नाही. पण ते येसूर आणि थालीपीठाचं ते कसं करण्यात आलं माझ्याकडून, का करण्यात आलं. आणि हो, एका ताईंची कमेंट पण आली होती की एवढं धपाट्याचं पीठ बनवलं किती दिवस खाणार. तर त्याचं काय आहे, माझी मुलं लांब राहतात आणि मुलींना माझ्या खूप आवडतं. ते धपाट्याच्या पिठाचे ना कोंडबळी म्हणजे छोटे छोटे लाटून धपाटे केलेला, मिरची हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण घालून, जिरं ओवा त्याच्यात टाकून, थोडंसं जिरं टाकतील नाही टाकतील, माझ्या मुलींना नाही आवडत. तर ओवा टाकून असं त्याच्या चपात्यासारखं लाटून घेतलं ना मळून ते, आणि त्याच्या पुऱ्या केल्या ना, तळून काढल्या ना, त्या तर अप्रतिम लागतात, खूप छान लागतात. आणि माझ्या मुलांना खूप आवडतं, डब्याला पण घेऊन जातात ते तिघं पण. आणि मग असं आयतं पीठ बनवलेलं असेल ना, तर कधीतरी चौधरी साहेब निघाले, कधी पण त्यांचं अचानकच निघू शकतात ना. ते कामाची सुट्टी असली, पाऊस चालू झाला आहे बाबा, पाऊस पडतोय, रानातलं पण काही काम करता येईना झाले आता. आणि पावसाळ्यात कसं सिमेंटच्या कामामध्ये काम करणाऱ्यांना माहीत असेल की पावसाळ्यात कामाची पण मंदाई थोडी आलेली असती, म्हणजे मंदी आलेली असती कामाची थोडी. मग कधी पण जातील ते. मग अचानक वेळेला काय आपल्याकडं असेल नसेल, मग असं बनवून ठेवलेलं असलं की त्यांना मुलींना देऊन टाकायला तेवढंच, की बाबा चला आईने हे दिले ते दिले असं काहीतरी, त्याच्यासाठी मी ते बनवून ठेवलं. आणि ते बनवायचं होतं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं. आणि हो, एका ताईंनी विचारलं होतं की तुम्ही ओवा टाकला नाही त्याच्यात. तर पीठ दळायला देताना ओवा कोण टाकतं ताई? नाही टाकत पीठ दळायला देताना. ओवा असं पण निसटून जाणार, तो बारीक थोडी होणार आहे दळणामध्ये त्या. तर ओवा आमच्याकडे बनवतानाच टाकतात, कोणत्याही साहित्यामध्ये इन्स्टंट, आता लगेच बनवायला घ्यायचा, आता लगेच हातावर चुरायचा आणि टाकायचा, असंच ओवा टाकतात आमच्याकडे. आम्ही नाही त्याच्यात. हां, धपाट्याच्या पिठामध्ये अजून मी हुरडा घालायला पाहिजे होता, हुरडा नव्हता माझ्याकडे. हळकुंड टाकायला पाहिजे होतं, हळकुंड पण नव्हतं माझ्याकडे. पण हळकुंडाचं एवढं काय टाकलंच पाहिजे त्याच वेळेला असं काय नसतं. आपण बनवताना हळद टाकतोच की. आणि बडीशोप नाही टाकत आमच्याकडे धपाट्यामध्ये. बडीशोपचं पण एका ताईंनी बोलल्या की बडीशोप नाही टाकली तुम्ही त्याच्यात, तर बडीशोप नाही टाकत आमच्याकडे. मग जसं आहे तसं मी बनवलं आहे. म्हणजे माझ्याकडे हे नाही ते नाही म्हणून नाही, तर सगळं प्रमाण व्यवस्थित टाकलेले, त्याच्यात सगळं काही व्यवस्थित सामान टाकलेले. फक्त त्याच्यात हुरडा टाकायचा राहिला. हुरडा टाकतात आमच्याकडे, पण नाही येतो माझ्याकडे म्हणून मी नाही टाकला. आणि हळकुंड पण टाकतात दळायला देताना, म्हणजे हळकुंड चांगलं पिठाबरोबर बारीक दळून येतं. पण ते पण नव्हतं माझ्याकडे घरात, म्हणून मी त्या दोनच गोष्टी नाही टाकल्या. नाहीतर बाकी काही नाही त्याच्यात राहिलं. धपाट्याचं पीठ मी प्रमाण बरोबर टाकलेले. आणि हो, बाजरीचं पण एका ताईंनी सांगितलं की बाजरी नाही टाकली. तर बाजरी आमच्याकडे बाजरी खातच नाही आम्ही, तर टाकणार कुठून. आम्हाला ज्वारीची सवय, ज्वारी पिकते आमच्याकडं, मग ज्वारीच टाकतो आम्ही. बाजरी कुणी टाकलेलीच बघितली नाही आमच्याकडं, वापरलेलीच बघितली नाही. आणि अजून एक पद्धत आहे असं धपाट्यांचं पीठ बनवून ठेवायची घरात. तर ती कशी सांगू का, म्हणजे दिवाळीच्या टायमाला स्पेशली ते करतात की ज्वारी सडून घ्यायची, गहू सडून घ्यायचे प्रॉपर, त्याला पाकडून चांगलं व्यवस्थित करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून खूप मऊसूद धपाटे व्हावीत. पण ती दिवाळीच्या टायमाला, म्हणजे कोंडबळी खूप छान व्हावीत, मऊसूद अशी व्हावीत म्हणून ते दिवाळीच्या टायमाला करतात. मध्ये आधी करायला कोण त्याला ज्वारी सडत बसणार, गहू सडत बसणार, जे आहे ते. आणि एक वेळेला तर आपण असंच करतो की ताई, की घरात कधीतरी धपाटे खाऊ वाटले, धपाट्याचं पीठ नेहमीच नसतं आपल्याकडं. मग आपण काय करतो की चला गव्हाचं पीठ घ्या, ज्वारीचं पीठ घ्या घरातलं, आणि बेसनचं पीठ टाका आणि बनवून घ्या. असंच धपाटे बनवतात आमच्याकडं तर बाबा. तर नेहमी दळून ठेवलेलं नसते धपाट्यांचं पीठ घरात, पण दळून ठेवलेलं नसते तरी पण बनवून खातातच. पण ती काय, मग गव्हाचं पीठ घ्या, ज्वारीचं पीठ घ्या, बाजरीचं पीठ घ्या, आणि मिरची मसाला टाका त्याच्यातून घ्या बनवून धपाटे. हे असंच. कुणी म्हणलं कांदा टाकत नाहीत, कांदा टाकून धपाटे बनवतात आमच्याकडं. फक्त धपाट्याच्याच पिठाचं थालीपीठ बनवतात. आणि थालीपीठ म्हणजे आम्हाला एवढंच कळतं की त्या धपाट्याच्या पिठामध्ये मळताना काहीतरी मसालेदार भाज्या मिक्स करायच्या त्याच्यात, आणि त्याचं होतं थालीपीठ, हेच आम्हाला माहिती आहे. आणि मी उगच खोटं बोलून आणि तुम्हाला सांगून हे असं आम्ही ह्या पद्धतीने थालीपीठ करतो, त्या पद्धतीने, तसलं बोलून त्याला काय व्ह्यूजसाठी काय पण खोटं बोलायचं, काय पण करत बसायचं, ते माझ्या बुद्धीला पटत नाही.
म्हणून मी आपलं माझं जे आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते. हे बघा, कुणाला आवडू नाही आवडू हेच जीवन जगतो आम्ही. तर मंडळी एवढंच घेतलंय पेंडीवर. एक पेंडीवर नाही तर माणसाने मुठभर घेऊन चालली. निगेटिव्ह कमेंट झाले, काय काय बोलतील सांगता येत नाही बाबा. तशी मी घाबरत नाही निगेटिव्ह कमेंटला, पण घाबरून राहिलेलं बरं असतं. तर चला, अण्णा मळ्यात येतानाच मला बोलत होते की इथं पण कापायसारखं होतं, पण मी गेली खाली. चहा बनव बोलत होते. मी म्हणलं वैरून आणा तुम्ही, मी गवत आणते वासरांना. मग एकदा चूल पेटवली की पेटलीच. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मोठे आलता की ग, तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.